नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये मी स्वाती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज मी आणि माझी आई अक्षय तृतीय स्पेशल खापरेची पुरणपोळी बनवणार आहे. आता आपण खापरेवर पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया. मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो गूळ. डाळ धुवून 20 मिनिट पाण्यात भिजत ठेवलेली होती. आता आपण कुकरमध्ये शिजवायला लावूया. कुकरच्या मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्टी करून घ्यायच्या. डाळ शिजत आहे तोपर्यंत कणिक मळायला घेऊया. कणिकसाठी मी लोकवण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जर का तुमच्याकडे लोकवण गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता. आता कणिकमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यानंतर अंदाजाने मीठ घालायचं आहे. पुरणपोळीसाठी कणिक खूप मऊ लागते. अशा पद्धतीने आपल्याला सैलसर कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर ओल्या कपड्याने अर्धा तास कणिक बाजूला झाकून ठेवायची आहे. अशा पद्धतीने कणिकचे लोळे बनवून घ्यायचे आहेत. लोळे बनवून झाल्यानंतर वरून थोडंसं बाजरीचं पीठ लावून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिट कणिकचे लोळे ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता डाळ शिजली की नाही ते पाहूया. अर्धा किलो डाळीमध्ये अर्धा किलो गूळ घातलेला आहे. गूळ आणि डाळ एकत्र करून 5-10 मिनिट परतून घेऊया. डाळ वाटण्यासाठी मी चाळण घेतलेली आहे. चाळणमध्ये थोडी थोडी डाळ टाकून वाटून घ्यायची आहे. खापरेवरची पुरणपोळी हातावर फिरवली जाते म्हणून त्यासाठी पुरण थोडंसं ओलसर ठेवावं लागतं. पुरण वाटून झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. पुरणपोळीसाठी 2 लोळे घ्यायचे आहे. त्याच्या छोट्या छोट्या 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहे किंवा 2 पाते बनवून घ्यायचे आहे. 2 छोटी पाती लाटून झालेली आहे. आता एका पात्यावर पुरण पसरून घ्यायचं आहे आणि एका पात्याने पुरण बंद करून घ्यायचं आहे. पुरणपोळी पोळपाटा एवढी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हलक्या हाताने पुरणपोळी हातावर फिरवायची आहे. पुरणपोळी मला अशी जमलेली आहे. आता खापरेवर शिजवायला टाकूया. माझी पुरणपोळी बनवून झाली. आता आई पुरणपोळी बनवायला घेणार आहे. आईला खूप सुंदर पुरणपोळी बनवायला येते आणि ती प्रत्येक सणाला बनवते. खूप छान पुरणपोळ्या आईने खापरवर बनवल्या आणि मलाही शिकवल्या. आमची खापरवरची पुरणपोळी कशी बनवून तयार झाली हे नक्की कमेंट करून कळवा.